अण्णा नमस्कार. नमस्कार. आपण हा जो युबायट्रमचे मॅग्नेट मॅट्रेस गादी हे जे तुमच्या समोर आहे तुमच्या बेडवर ही गादी हा पिलो पॅड आणि पाण्याची बॉटलचे कवर आणि तुमच्या त्या हातातील बेल्ट हे साधारणतः किती दिवस झालं तुम्ही वापरताय? 1 महिना झाला. 1 महिना. बरं. एका महिन्यामध्ये तुम्हाला काय काय त्रास होता? माझा त्रास पायाचा होता बघा. बीपी साखर होती ती काय नॉर्मल आहे. हां. त्याचा म्हणजे तुम्हाला बीपी पण होती, बीपी साखर होती. साखर पण होती आणि पायाच्या एका बाजूनं म्हणजे मुंगे येत होत्या, मुंग्यान पाय दुखत होते. पाय पूर्ण दुखत होता, कमी आलं. कमी आला. तर 1 महिना पूर्ण झाला तुम्हाला. हा 1 महिना. एका महिन्यामध्ये तुम्हाला म्हणजे किती टक्के फरक पडला असं वाटतं? 8 आणि तर काय नाही पूर्ण फरक पडला. म्हणजे 50% तुम्हाला ह्याचा रिझल्ट आहे. 50%. बरं. ह्याचा रिझल्ट आहे. आता हे तुम्हाला ह्या मॅग्नेट मॅट्रेसचा जर विचार करता, ह्या मॅग्नेट मॅट्रेसची 20 वर्षे लाईफ आहे. आता हे 20 वर्षे मॅग्नेट मॅट्रेस तुम्हाला वापरण्यासाठी आहे. होय. तर ह्याच्यातून तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला जे आजार होता त्यावेळेस तुम्हाला तुमची मानसिकता काय होती की बाबा मला आजार आला आहे, मी आजारी पडलोय, आता माझं काय खरं नाही, म्हणजे अशी मानसिकता तयार होत होती. होत होती. आत्ता तुम्ही ज्या टायमाला फ्रेश आहे आणि फ्रेश असताना सुद्धा आता तुम्ही जे हे वातावरण हे वापरताय, हे वापरल्यानंतर तुम्हाला जे तुमच्या अंगात ऊर्जा निर्माण होते किंवा त्या पद्धतीने मॅग्नेट मॅट्रेसचा तुम्हाला फायदा होतोय, ह्या फायद्यातून तुम्हाला काय वाटतं की आपलं आयुष्यमान वाढू शकतं का? हां, वाढू शकतं. डोक्यात काय आता येत नाही हो. हां. डोक्यात येत नाही काय नाही. पहिले डोक्यात होतं काय ते चाललंय. अरे मी आपल्याला काय हे आता काय खरं नाही. हां हां आता ती काय नाही. हां. म्हणजे तुम्हाला BP बद्दल त्रास झाल्यानंतर डोक्यात काहीतरी वेगळं वाटत होतं, शुगर वाढल्यानंतर काहीतरी वेगळं वाटत होतं, झोप शांत लागत नव्हती, आता झोप. आता फाट कमी आली. बरं. झोप तर एकदम. झोप कशी लागते? अहो लय झोप नाही ते का नाही 2-2 वाजेपर्यंत झोप येते. हां. हा माझ्या पोटाला लय प्रॉब्लेम होता. म्हणजे पचनक्रियेचा पण त्रास होता. लय होता. आणि पाणी रेग्युलर पिता का त्या बाटलीतलं तुम्ही? किती? आता ह्या पाणीमध्ये अल्कलाईन पाणी होतं हे बाटलीला रॅपिड पॅड लावल्यामुळं आणि पचनक्रियेचा पण त्रास व्यवस्थित होतो. आता हे तुम्ही रेग्युलर वापरणार आहे. आता मला सांगा, हे जर रेग्युलर चालू झालं तर तुम्ही जी आयुर्वेदिक गोळ्या खात होता किंवा औषध आमच्याकडनं घेत होता आयुर्वेदिक, ती घ्यायची गरज लागणार नाही. किंवा केमिकल गोळ्या खात होता तुम्ही दुखायला लागल्यावर, ठणकायला लागल्यावर, आता त्याची पण तुम्हाला गरज नाही. मग मला सांगा, आतापर्यंत औषधावर गोळ्यावर किती खर्च केला असेल तुम्ही तुमच्या शरीरासाठी? महिन्याला 5,000 महिन्याला 5,000 वापर देत होता. 5,000. हां. आणि आता